शंकर प्रसन्न झाले आणि गंगा पृथ्वी तलावर आली। आज पंढरपूरच्या भगीरथांनी जी तपश्चर्या केली लोकसेवेच्या माध्यमातून, त्याला प्रसन्न होऊन एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं विकासाची गंगा ही या पंढरपुरामध्ये येणार आहे असं म्हटलं तर त्यात वावगं ठरणार नाहीये। माननीय अनिलदादा सावंत यांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करू इच्छिते। आणि बघा, या पंढरपूरमध्ये जेव्हा आषाढीला, कार्तिकीला आणि प्रत्येक एकादशीला लाखो वैष्णव जमतात आणि भेदा वेद ब्रह्म अमंगळ म्हणतात, त्यावेळेला त्यांच्या खांद्यावरचा ध्वज हा भगवाच असतो। आणि त्यामुळे या भगव्या ध्वजाला खांद्यावरती घेऊन आज ही पंढरपूरची हजारोच्या संख्येने उपस्थित स्वाभिमानी जनता शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करणार आहे। मंडळी, या पंढरपूरनं महाराष्ट्राच्या इतिहासामधला प्रत्येक मुख्यमंत्री पावला, प्रत्येक मुख्यमंत्री आषाढी वारीला येतात आणि मानाची महापूजा करतात। परंतु माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते केवळ आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्र्यांची मानाची महापूजा करण्यासाठी आलेले। त्याच्या आधीच पंढरपूरचा दौरा लावून वारकऱ्यांच्यासाठी पाण्याची सोय एकाने, वारकऱ्यांच्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंट्यामध्ये दवाखाने उपलब्ध आहेत का नाही, वारकऱ्यांच्यासाठी औषध पाण्याची सोय आहे का नाही, त्यांच्यासाठीच्या इतर शौचालयाच्या सुविधा आहेत का नाही, इतकंच काय तर मोबाईल टॉयलेट्समध्ये पाणी पुरेशा दाबाला येतं का नाही हे बघणं आहे। आणि विठ्ठलाच्या पूजेच्या आधी वारकऱ्यांमध्ये विठ्ठल शोधून वारकऱ्यांची पूजा बांधणारे या महाराष्ट्राच्या इतिहासातले एकमेव मुख्यमंत्री झाले। त्यांचं नाव माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब। ज्या पद्धतीनं त्यानं आपल्या आई वडिलांची पूजा बांधली, आई वडिलांची सेवा करताना विठ्ठल जरी दर्शनाला आला तर भक्त राजकुंडलिक म्हणाले की विठ्ठला, देवा मी वीट तुझ्या पुढे टाकतोय, तोपर्यंत विटेवरती उभा राहा, मी माझ्या आई वडिलांचे पाय टाकतो। विठ्ठलाच्या दर्शनाच्या आधी माय बापाच्या सेवेला कुंडलिकानं प्राधान्य दिलं आणि तीच लोकसेवेची परंपरा चालवत माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सुद्धा ते मुख्यमंत्री असताना आधी वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य दिलं, मग विठ्ठलाची पूजा बांधली। सगळ्या वारकऱ्यांच्यासाठी विमा उतरवणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब। आषाढीच्या, कार्तिकीच्या, चैत्रीच्या वारीला सौद्या महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या सगळ्या वाहनांना टोल माफ करणारं नेतृत्व म्हणजे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब। म्हणूनच मी नेहमी म्हणते की बघा, भक्ती जेव्हा भुकेमध्ये शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात, भक्ती जेव्हा पाण्यामध्ये शिरते तेव्हा तिला तीर्थ म्हणतात, भक्ती जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा तिला यात्रा म्हणतात, भक्ती जेव्हा संगीतामध्ये शिरते तेव्हा तिला भजन किंवा कीर्तन म्हणतात, भक्ती लोकसंगीतामध्ये शिरली तर तिला भारूड म्हणतात, भक्ती घरामध्ये शिरली की घराला मंदिर म्हणतात, भक्ती माणसामध्ये शिरली की त्याला माणुसकी म्हणतात, आणि जर भक्ती राजकारणामध्ये शिरली तर त्यांना एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणतात। कारण राजकारण हे सत्तेसाठी करायचं नसतं, राजकारण हे पॉवर पॉलिटिक्स साठी करायचं नसतं, तर राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी करायचं असतं। हे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या प्रत्येक दिवसामधून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दाखवून दिलं। लाडकी बहीण योजना 2.5 कोटी बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयाची ओवाळणी, एसटी मध्ये अर्ध तिकीट, प्रत्येक लाडक्या बहिणीला अर्ध्या तिकिटात जाता येतं। आता आमची लाडकी बहीण दाजींना म्हणू शकते की अहो तुम्ही गेलात तर डबल खर्च होतो, मी गेले की अर्ध्या तिकिटात भागताय, तुम्ही बसा, मी बाजार करू